गॉड्स गिफ्ट जे म्हणलं जातं ते ॲक्च्युअल आहे आणि असं मानणं न मानण्याचा भाग असं म्हटलं नाही पाहिजे. एक कोटभर रुपयाचा फायदा म्हटलं तरी चालेल. 4थ्या हिस्स्याने ते जमीन वाट्याने देतात आणि 4था हिस्सा त्यांना मिळणार. मग कितीही काही होतं, कष्ट करणाऱ्याला 3 हिस्से. सो हे गाईज मॉर्निंग. सो चला तर मग एक्सप्लोअर करूयात काहीतरी वेगळं. झाडांबद्दल सुद्धा असणार आहे. सो आज आपण आलो इसमध्ये तेवढ्या एरियामध्ये खूप जुन्या काळात जुन्या काळातली जुन्या काळात आपल्या कष्टाचं काहीतरी देवाला अर्पण करायचं म्हणून पैसे इथं माणसं पैसे ठोकतात. साधारणतः महाराजांच्या काळात हो हो, महाराजांच्या काळातले. फार जुनं आहे. हो हो हो. अशक्य गोष्ट शक्य करण्यासारख्या असतात. त्या म्हणजे त्या गोष्टी ह्या झाडांनी करून दाखवल्यात असं म्हणलं तरी चाललं. आपल्या गाडीतल्या हनुमानांचे आणि गणपतींचे दर्शन घेऊ. सो हे गाईज मॉर्निंग. सो चला तर मग एक्सप्लोअर करूयात काहीतरी वेगळं. झाडांबद्दल सुद्धा असणार आहे. सो आज आपण आलोय कारीचा भैरवनाथ असं म्हटलं आहे आणि हा कळस आणि आपला भगवा झेंडा जो फडकतोय तिथेच आहे हे मंदिर कारीचं. कारी ही काय असणार आहे, कशा पद्धतीनं आहे, हे सगळं एक ब्रीफ एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओमध्ये या व्लॉगमध्ये देणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. तुम्हाला नक्की आवडेल काय आहे कसं आहे. आणि ह्या एरियामध्ये एवढी थंडी होती ना, थंडी म्हणजे बाहेर एवढं गरम होतं बट आतमध्ये त्या स्पेसमध्ये तेवढ्या एरियामध्ये खूप वेगळं क्लायमेट होतं. सो चला एन्जॉय करूयात. माझ्यासोबत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय कसं आहे आणि कुठे आहे हे लोकेशन. So stay tuned guys, let's go right now. सो आज आपण इकडे आलेलो कारी म्हटलं जातं. हो हो, हा कारीचा भैरवनाथ असं या मंदिराचं नाव आहे. ओके. आणि म्हणजे किती वर्ष झाले साधारणतः आता? सुमारे पुरातन जुन्या लोकांच्याकडून जर माहिती घेतली तर 300 वर्षापूर्वी कारीच्या झाडाचा जो बुंदा असतो
त्या बुंद्यातून भैरवनाथाची मूर्ती प्रकट झाली. बरं, म्हणजे हे तेच झाड आहे. ही जे झाडं आहेत ते कारीचीच झाडं आहेत. ओके, सगळी झाडं ती कारीची. सगळी झाडं कारीची आहेत. बरं, आणि हे कुठं ऍक्च्युली स्थान कुठं होतं याचं? हे स्थान फत्तेपूर तालुका सातारा. ओके, आणि आता म्हणजे इथं पहिलं स्थान होतं हो, ह्या झाडाच्या खाली. हो, साधारण 300 वर्षापूर्वी बरं. जे मूर्ती आता आपण नंतर 5 वर्ष जे जीर्णोद्धार केला हा. त्यावेळेला ज्या मूर्ती बसवलेल्या आहेत त्या नवीन आहेत. बरं, परंतु 300 वर्षापूर्वीची जी मूर्ती आहे ना हा. त्या भैरवनाथाच्या मूर्तीनं त्या कारीच्या बुंद्यातून प्रकट झालेली आहे. बरं, मग ते झाड आता तिथे हा, तिकडे दाखवू तिथं झाड आहे ना. ओके, चल आहे. बघूया. आपण मूर्तीच्या गाभाऱ्यामध्ये आता आलेलो आहोत. ओके. ह्या समोर ज्या दिसत आहेत त्या कारीचा भैरोबा आणि जोगेश्वरी माता. हा, आणि ह्यानंतर 5 वर्षापूर्वी नवीन मूर्तीची स्थापना केलेली आहे. लोकवर्गणीतून संपूर्ण इमारतीचं बांधकाम केलेलं आहे. आणि याच्या पाठीमागं जे कारीचं झाड दिसतंय हा. हा, त्या जुन्या पादुका आहेत त्या. हा, 300 वर्षापूर्वीच्या. इकडे बरोबर. हा, आणि जे पाठीमागं जे झाड दिसतंय ना कारीचं हम्म. त्याच्यातून मूर्ती प्रकट झाली असे पुरातन नागरिक आम्हाला सांगत आलेले आहेत. हा, नवसाला पाहुणा. हा, नवसाला पावणारा भैरवनाथ बरोबर, म्हणजे अशी ख्याती आहे. ओके, तर मग हे सगळं पूर्ण असं म्हणजे लोकवर्गणी काढून हा, तुम्ही लोकवर्गणी सगळं काढून ही नवीन बांधकाम केले. त्यातला आता 26 तारखेला 5वं वर्ष पूर्ण होईल. बरोबर, तर मग हे हा. दर 5 वर्षाला भंडारा असतो. हा, भंडाराच्या दर 5 निमित्तानं वर्षाला असतो. हा, दरवर्षीचा असतो. बरं, हा. दरवर्षी असतो. त्याची आता येणारी 5वं जे जीर्णोद्धाराचा दिवस आहे हा. तो 26 डिसेंबर आहे. बरोबर, पाचवा ह्याच महिन्यामध्ये 26 तारखेला. हा, बरोबर. 26 तारखेला. बरोबर. हा, मोठा भंडारा महाप्रसाद. बरोबर. आणि हे मंदिर आता कुठं स्थित आहे म्हणजे सांगू शकता का तुम्ही? आता फत्तेपूर हद्दीतच आहे. फत्तेपूर हद्दीमध्ये. हा, आणि जर यायचं म्हणलं लोकांना हा, तर कुठून येऊ शकतात? खोजेवाडी मार्गे, हा. दोंडेवाडी, इकडून दोंडेवाडी मार्गे एक रोड आहे. बरं. फत्तेपूर गावातून एक रोड आहे. हम्म. आणि खोजेवाडीकडून एक रोड. तिन्ही बाजूने रस्ते आहेत. म्हणजे तिन्ही बाजूनी येऊ शकतात. हा, खोजेवाडीकडून येता येतं, हा. फत्तेपूरकडून येता येतं, आणि दोंडेवाडीकडून एक येता येतं दोंडेवाडीच्या बाजूने. बरोबर. आणि मग इथं पूर्ण अशी झाडच आहेत. हा, कारीचीच झाड आहे. थोडक्यात दुसरी कोणतीच झाडं नाही. नाही, कुठलीच नाही. इकडे पण बघू शकता मंदिर ना. परिसरामध्ये कारीचीच झाड आहे. इथं जुनी हापशी आहे काही? नाही, पाण्याची. आता नवीनच केलेली आहे. होय का? पण हे चालू मंदिराचा आहे का? जीर्णोद्धार गेला का नाही हा. त्याच्या अगोदर पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न केला. बरं. त्याला मग हे आता ह्याला मध्यम पाणी प्रकारचं पाणी आहे. आहे का म्हणजे? आहे, अच्छा, आहे. आहे. आणि ही कारीची झाड आहेत. ही कारीची झाड आहे. बरोबर. आणि भाविकांना येण्यासाठी बसण्यासाठी काही नागरिकांनी सोयी आपल्या पुरातन व्यक्तीच्या नावानं भेट म्हणून दिलेले बसण्याची सोय केली. बसण्याची सोय केलेली आहे. तर गाईज असा हा परिसर आहे पूर्ण. हा, पूर्ण. सरांनी जसं सांगितलं हा, तसं त्या पद्धतीने ते झाडं वगैरे लावलेली आहेत. आहेत. कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. कंपाऊंड वगैरे आहे पूर्ण. आता रस्त्याच्या बाजूला नारळाची झाडाची लागण केलेली आहे. तर तुम्ही अवश्य विजिट करू शकता. हो, हो, बरोबर आहे. काटे याला फुलं येत असतील काय सर? याला ह्याला येतात का? बारीक बारीक पिवळी आपण फुलं हे येतात? म्हणतो का नाही, करवंद करवंद हा, हा. असतात ना त्या तशा प्रकारचं type फळ मध्ये फळ येतं. येतं. त्या प्रकारचं फळ येतं. बरं. त्याला कारीचंच फळ म्हटलं जातं. कारीचंच फळ. हा, बरोबर. आणि पूर्णतः काटेच आहेत त्या हा, झाडाला. पूर्ण काटेरी झाड. पहिला माणसांची एवढी श्रद्धा होती. हा. इथं आमची भैरवाची यात्रा, पलीकडे आबापुरीचं भैरव आहे ना, बरं. हा. तिकडून गाड्या वगैरे हा. जायच्या. पैसे माणसं झाडात टाकायचे. अजून तुम्हाला त्या झाडावर पैसे दिसतात. आहेत का तिथं? आहेत. बघूयात मग. आहेत. आपल्या कष्टाचं काहीतरी आपण देवाचं देणं लागतोय. बरोबर. हा. ओके. हा, ठोकले गेलेत. हा, ठोकले गेलेले. मग ते आतून आलेलेच झाडाच्या फांद्या आहेत बरं का, ह्या 2. बरोबर. हा, हे आतल्या बाजूने आतून आलेले. आतल्या बाजूने ह्या दोन्ही बाजूला 3 बाजूला आहेत बघा. बरोबर. 4 फांद्या आहेत बघा ह्या.
कशासाठी सर ठोकलं जातं? एक मिनिट सांगा. आपली देवाची ह्याच्यामध्ये श्रद्धा, बोला सर. देवभक्ती म्हणून ह्याच्यामध्ये बोला एक हा, मिनिट. आपल्या कष्ट- देवभक्ती म्हणून माणसं आपली तिकडे बहिरबाला जाताना 5-10 पैसे तवा म्हणजे जुन्या काळात जुन्या काळातली जुन्या काळात आपल्या कष्टाचं काहीतरी देवाला अर्पण करायचं म्हणून पैसे इथं माणसं पैसे ठोकतात. 300 वर्ष म्हणजे साधारणतः महाराजांच्या काळातलं झालं. हा, हो हो महाराजांच्या काळातल्या फार जुनं आहे. त्यावेळेला हे असं केलं. हो 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 हा. पैसे ठोकले. हा पैसे हा. ठोकलेले श्रद्धा म्हणून. हो म्हणजे किंवा त्यांनी काय आता त्यांच्या पद्धतीने ठेवलं असेल. हा. बांधलेलं. एक ग्रह. आता फांद्या बघा आतून किती आलेल्या आहेत बाहेर बांधकामाच्या बाहेर आलेल्या फांद्या 1 2 3 आणि 4 आहेत. बरोबर. आणि मूळ जे आहे ना हा. ते इथं जी मूर्ती प्रकट झाली का नाही हम्म. तो बुंदा आहे ना त्या बुंद्यातून प्रकट झालेल्याची आख्यायिका बरोबर. जुने लोक इकडचं. सांगतात. म्हणजे ह्याच झाडाच्या बुंद्यातून ह्या- प्रकट झाली. हा प्रकट मूर्ती. झाली हा बऱ्यापैकी हे केलेलंच आहे. इकडं नाणे हा ठोकलेले. आहेत आहेत. पहिले बैलगाड्यातनं माणसं पलीकडे जायची पुढे. इकडून पलीकडे जायचे. हा. आबापुरी. बरं. आबापुरीला इकडे बैलगाडी समोर आबापुरी आहे का? हा ह्या बाजूला त्या डोंगराच्या आबापुरी. पलीकडं. हा ह्या डोंगराच्या पलीकडे हा, हा. इकडे इकडे हे खांब दिसते ना, तिथे हा. भैरवनाथाचेच मंदिराचे मंदिर आहे अच्छा, तिथे. तिकडे पण भैरवनाथांचं हा मंदिर हा आहे. पलीकडे. ह्याच्या पलीकडे. लोक जायची गाडीत आता हा सगळी सोय झाल्यामुळे माणसं इकडून यायची कमी झाली. नाही बरोबर. चालत आम्ही बी म्हणजे जायचो. हा रोड जातो का हा तिकडे? आबापुरीला जातो. हा, म्हणजे ह्या रोडने आलं तरी जाऊ शकतो हा आपण. तरी आबापुरी करून फक्त मी जरा इकडे कच्चा येत रस्ता आहेत. आहे. हा जरा कच्चा. हा कच्चा रस्ता कच्चा. हा. आता हा थोड्या दिवसातच हा. हा खोजेवाडी ते इथं दोंडेवाडी आहे. बरं. हा. डांबरीकरण खडीकरण रोड होणार आहे. आमदारांनी मनावर घेतलेला आहे. एक 6 महिन्यामध्ये त्याचं काम सुरू होईल. म्हणजे पुढच्या वर्षी 2026 ला तर तयार होईल. हा 2026 ला रोड म्हणजे व्यवस्थित तयार येऊ झालेला शकताय. दिसेल. बरोबर. व्यवस्थित येऊ शकतोय हो कोणी. हो आणि पाण्याची सोय वगैरे इथं आहे का? हा आता इथं पिण्याच्या पाण्याची सोय केली बघा खाजगी शेतकऱ्याने. हा, हा, हा. मग त्याच्या विहिरीची पाईपलाईन आहे का नाही हा, ती दिली ते इकडे. विहिरीच्या पाईपलाईन वरनं पाण्याची सोय केलेली आहे. वर टाकी आहे. बरोबर. म्हणजे पाण्याची पण काय हा. कमतरता नाही. आणि थंड आहे इथं असं. हा. असं काही जाणवत नाही गरम. नाही नाही एकदम थंड वाटतं. अहो एकदम थंड. हा. इथं थंडच वाटणार तुम्हाला. हम्म. अर्धा किलोमीटर अंतरावर आमची शेती आहे बघा आता तिकडे. बरं, तिकडं का? हा तिकडं पण आम्ही विश्रांतीला न्यायला इकडे बसायला इथंच येतो. आता आमची बी शेती इथं खाली आहे. पण इकडे आम्ही खाली. याचं तिकडे- इथं यायचं ती एक बरोबर. 15 मिनिट. पाणी वगैरे काय सोडलं असेल तरी थांबू शकतो. हा बरोबर. हो पोहोचल्यानंतर थोडासा कचरा असा धूळ वगैरे वाऱ्याने अशी तयार झालेली ती काढण्याचा, ती साफसफाई करण्याचा प्रयत्न मी थोडासा केला. बट परीनी पूर्ण थोडं थोडं करून पूर्ण मंदिराचा परिसर, मागचा एरिया, पालापाचोळा, धूळ पूर्णतः साफसफाई करून घेतली. थोडा वेळ जर असता आम्हाला परीला म्हणजे तर परीने पूर्ण मंदिरसुद्धा धुवून वॉश करून ठेवलं असतं. बट तेवढा वेळ असा नव्हता. त्या वेळेच्या प्रभावामुळे आम्ही जेवढं आवरलं, जेवढं जमलं तेवढं केलं. मी माझा थोडा बिझी होतो माझा व्लॉग बनवण्याच्या नादामध्ये. पण तिने बऱ्यापैकी सगळं पूर्ण एरिया कवर केलं. सो देवाला अशी विनंती असेल की परीला परीच्या गोष्टी मिळू देत आणि मला माझ्या. म्हणजे आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये चालूच आहे. म्हणजे ते मिळावं अशासाठी काही केलेलं नाही आहे. एक असतं जे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा, नाही वाटलं तर त्याला काही करू शकत नाही आपण. सो असं जबरदस्ती नाही आहे कोणालाही की तुम्ही या करा. ह्या गोष्टी असतात ज्या करायच्या असतात त्या करायच्या. मलाही डेफिनेटली तुम्हालाही प्रश्न पडतील हे की अशा ठिकाणी आजूबाजूला पूर्ण शेती एरिया आहे आणि तिथे फक्त लोक शेतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी येतात. बट इथे ह्या केसमध्ये असं वेगळं अशा काही ठिकाणं असतात जिथे वेगवेगळ्या अशा फॉलो केल्या जातात पॅटर्न्स. म्हणजे लोक किती आकांताने त्या गोष्टी करतात. आता इथे सिटिंग अरेंजमेंट आणि हा प्रिमायसेस किती मस्त असा मॅनेज केला आहे, मेंटेन केला आहे. स्वखर्चानी लोकांनी जेवढं जमेल तेवढ्या स्वखर्चांनी पैसे देऊन त्या गोष्टी बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे देवासाठी जो आसरा आहे तो केला गेला आहे आणि त्यामार्फत लोकांना सुद्धा एक आसरा मिळतो. कारण ह्या पूर्ण एरियामध्ये कुठेच काही जास्त नाही आहे. इथे एक आसरा आपण घेऊ शकतो. साफसफाई केली परीने पूर्ण एरियाची.
वेगळं असं लाकूड आहे. या झाडाला जसं सर म्हटले तशा टाईपमध्ये फळं येतात. आत्ता या सीझनला तर नाही येत, बट आपण नेक्स्ट टाइम ज्या ज्या वेळेला येऊ त्या त्या वेळेला आपण इकडे विजिट करू. सो खूप सारे लाईक, शेअर आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब गाईज. आणि अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी फॉलो करत राहा. नारळाची डेअरिंग केलेली इथे, वेगवेगळी झाडं लावली आहेत. पूर्ण एरिया असं वाटणार सुद्धा नाही की ते पाणी आहे. हा हा इकडे ना. नारळ मी लास्ट टाइम 1.5 वर्षापूर्वी इथं आलो होतो त्यावेळेला खूप लहान होता. तर सरांनी मला एक डायरेक्शन दिलं, इथे बेलाचं झाड लावलं आहे. इथे साफसफाई केली तर होपफुली झाड चांगलं राहील, बट अडचण असेल तर थोडा गारवा राहतो म्हणजे काही ठिकाणी. आता ही जी झाडं आहेत ती ॲक्च्युली ह्या सीझनमध्ये येणार आहेत. ही त्यांना पाणी घाला, करणं घाला तुम्ही, ही येणारच आहेत ह्या सीझनला डेफिनेटली. इथं कडुलिंबाचं झाड आहे, चाफ्याचं झाड आहे, असे खूप सारी वेगवेगळी झाडं आहेत तिथे. हापशी ते वरती जर क्युरियस असाल काय तर आपण बघूयात थोडस. भीती वाटतेय पण चढलोय आता परी मी. काय झालं? टेरेस आहे यार इथं. ह्याच्यावरती नाही जाऊ शकत आपण आता सध्याला तर. काय आलं परी? सांडली का परी? घंटी वाजा जरा मस्त. थांब मी घालतो. धर परी, पॉज कर. झाडाच्या बुडक्यात किंवा नारळाच्या टाकलंच तरी चालतंय, गारवा राहील. हो इझिली. टाकू का? टाक इथं असू देत. चल तात्पुरतं. हा ते जातं कुजून ते बी. हो जाईल कुजून. हो इकडं त्याचं चेंबर होतं खत. हळू लागल डोक्याला. ज्वारीला या सरांनी पण आपल्याला माहिती दिली आहे. नेक्स्ट टाइम सरांना पण घेऊयात. तर असं आहे, दर्शन घेऊन घ्या देवाचे. मी काय बॅक साईडला असा उभा राहतोय असं नाही आहे, जाणून बुजून तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता थोडासा एक टूर करतोय परत एकदा. खूप मस्त असं, खूप शांत आणि थंड असं. खूप असं उष्णतेचं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे येऊ शकताय. अशक्य गोष्ट शक्य करण्यासारख्या असतात त्या, म्हणजे त्या गोष्टी ह्या झाडांनी करून दाखवल्या तसं म्हणलं तरी चाललं. आता मी इथं उभा राहिलोय, एक 5 मिनिटे जरी इथं उभं राहिलो ना, उन्हाचा मारा एवढा आहे. क्लायमेट आत्ता ॲक्च्युली थोडं वेगळं आहे, थंड आहे, त्यात काही वाद नाही, बट तरी पूर्ण एरिया बघा कसा दिसतोय. आणि इथे बघा, गॉड्स गिफ्ट जे म्हणलं जातं ते ॲक्च्युअल आहे. आणि असं मांडणं न मांडण्याचा भाग असं म्हटलं नाही पाहिजे, बिकॉज तुम्ही आता बघताय प्रात्यक्षिक एवढं बेस्ट. म्हणजे मला तर आता एवढं मी आता तिकडे राहतोय ना, तेवढ्या ह्याच्यामध्ये इथे किती डिफरन्स आहे. मला घरचे सुद्धा बोलले की तुम्हाला तिथं थंडी जाणवणार आहे, आणि ते डेफिनेटली तसंच झालं. सो गाईज, होप तुम्ही एन्जॉय कराल.
हा ब्लॉग छोटासा एक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सो भेटूयात. बाय गाईस. इथे एक पक्षी येतोय सारखा आता नाही वाटत. तिकडे गेला काळा पक्षी. मी येते ना की बघायचं. हा, हो येते. तयार होऊन यायचं तूच ना. सो गाईज आपण नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालेलो आहे. ते आहे झानुबाईंचं मंदिर असं म्हटलं जातं. ह्या एरियाला खूप उबडखाबड रस्ता आहे. सो त्याचं काम चालू आहे. सो सेफली तुम्ही येऊ शकता, असं काही नाही. आणि इथेही आपल्याला खूप सारं वेगळं असं काहीतरी बघायला मिळेल होपफुली. सो चला मग बघूया तिकडे काय आहे, कसं आहे मंदिर, आजूबाजूचा परिसर कसा आहे. मी एक्सप्लोअर करायला ट्राय करेन नक्की. होपफुली आपल्याला वेगवेगळं असं काहीतरी बघायला मिळेल. ॲज इन झाडांबद्दलही खूप साऱ्या माहिती आपल्याला देता येते. फोन जर आला तर बसणार नाही गाडी, दोन गाडी सोबत. आपण लगेच येऊ ना फास्ट जाऊन. ना एक काम करू ना आपण, हा रस्ता आहे त्यातच घालतो ना डायरेक्ट गाडीच. कशाला का बाहेर येता येईल का कोणाला? थोडी ना कोण जाणार आहे. नागरी काढताना कशी काढणार? मग रिवर्स घालतो ना, अशीच घालायची ना, अशीच काढायची गाडी. समजलं का तुला? थोडं कशाला तरी. मग तेच की बस झाली एवढीच मला वाटते है ना. ठीक आहे ना एवढी. जायची नाही ना खाली. टेन्शन तर आहे तुला, म्हटलं नाही आहे तुला टेन्शन काय. हे गाईज, सो इथे मंदिराच्या समोरचा एरिया, इथे आता काय काय लावले बघा शेतकऱ्यांनी. आपल्या डेअरिंग हीच महत्त्वाची असते. झेंडू इथे घेवडा आहे आणि मधल्या लाईनला लावलाय ऊस. ठीक आहे, हे बघा इथे दिसेल तुम्हाला, दाखवतो. घेवडा, झेंडू आणि मधल्या लाईनला ऊस आहे. जिथे काही काही ठिकाणी उगवलेलं नाही आहे, बट इकडे दाखवतो हे बघा. ठीक आहे, असं. तर हीच डेअरिंग महत्त्वाची आहे. थोडंसं बजेट मॅनेज करून तुम्ही ही डेअरिंग जर करत असाल तर होपफुली रिटर्न्स मिळणार आहेत. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही ते प्रॉपर मेंटली प्रिपेअर्ड राहून केलं तर खूप मस्त
तो असा रिटर्न तुम्हाला मिळू शकतो. आय नो की बोलूनच होत नाही, बट थोड्या गोष्टी आहेत जे तुम्ही म्हणजे सिक्युअरली करत असाल, व्यवस्थित थोडं बघणं वगैरे, संगोपन करणं, तेवढंच मेजरली थोडा वैचारिक पार्टमध्ये येतं. बस बस, काय नाही करत तुला काय करून मला काय करायचं आहे. जानो बाय. गणेशजी नमस्ते. ते सासरे होते आमच्या बरोबर शाळा. होय का? व्हिडिओ चालतोय ना सर, काढला हा तर? काढा की, काढा, चालतंय ना. हां बोला. तुम्ही काय म्हटलं? तुमचे सासरे आमच्या इकडून शाळेला होतं पहिलीपासून 10वीपर्यंत. हां हां हां, सोबतच. तर ती शेजारचं ते विशेष काय हां, ते काका. पहिली शाळा कुठं असेल तुमची, कुठं होती? आमची इथं शाळेत जिथं आत्ता पहिली होती. कुठे बी असायची. हां, म्हणजे असं ठराव नाही का? नाही. पुनर्वसन झालं असेल ना त्यावेळेला, म्हणजे नुकतीच घरं वगैरे पहिला कसं होते, शाळेत कधीच नव्हती गावाला. नव्हतीच जास्त. होती की, होती 10वीपर्यंत, पण लय त्यावेळेला विद्यार्थी शिकण्याचं, हां शिकण्याचं हे पण नसायचं ना त्यावेळेला. एवढं नाही. बरोबर, खरं. काय शिकून त्याला काहीच कळत नाही. हो खरं. ही रानं वगैरे कोणाची सर, तुमची? आपलीच येतं. मस्त केली डेअरिंग तुम्ही मग, है ना? ऊस आणि काय काय लावलं त्याच्यावर? झेंडू. ऊस, झेंडू आणि घेवडा पण लावलाय. खालच्या बाजूला अद्रक लावलंय. वा, मस्त केलं. तेच आत्ता मी व्हिडिओ. हां हां हां. वाटा. एक वर्षी काय झालं, 2 साल आलं केलं तर त्यात आपल्याला 2.5 लाख. तर मी आत्ता ह्या जमीन मालक जे आहेत त्या सरांसोबत बोललो. त्यांची परमिशन घेऊनच मी व्हिडिओ काढले. त्यांच्याच मालकी हक्कामध्ये हे मंदिर बांधलं गेलं. हे देवींचं स्थान होतं पहिलं असं म्हणले ते. आणि इथं साधारणतः ह्या जमिनीमध्ये त्यांना कमीत कमी 1 कोटभर रुपयाचा फायदा म्हटलं तरी चालेल. 4थ्या हिस्स्याने ते जमीन वाट्याने देतात. म्हणजे 4था हिस्सा त्यांना मिळणार. मग कितीही काही होते, कष्ट करणाऱ्याला 3 हिस्से आणि 1 हिस्सा त्यांचा मालकीचा. तर आल्यामध्ये त्यांना 14 लाख ज्या वाटेकऱ्याला मिळाले त्याच्यामधले त्यांना 2.5 लाख रुपये मिळाले, म्हणजे 4था हिस्सा. आत्ता त्यांनी झेंडू लावलाय, घेवडा लावलाय, ऊस लावलाय आणि भाज्यासुद्धा आहेत. आणि खालच्या साईडला आलंय ते पण त्यांचंच आहे. पाण्याची सोय भरपूर आहे इथं, त्यामुळे काही टेन्शन नाही. परी काय फुलं शोधतेस का? चांगली की कपाळ मोक्ष झालीस. छोटासा तुकडा असेल तरी भरपूर करू शकतोय. हे बोकराचं झाड वाटतंय मला. असं ते तू नको, तू आर्टिस्ट राहा, जॉबला लाग चांगली, बस. बाकी झाडांमधला आम्ही बघतो. तू कशाला लोट घेतेस, है ना? सगळं जमणार नाही ना, तुला झेपणार नाही. झेपेल की मग घेऊन. ओके, ते पनेट आहे. पनेट नाही मिळत का? पनेट रोप असतात त्यात, ते काळ्या कलर, त्याला पनेट म्हणतात. दुसऱ्यांचं नाही, पडूनच आहे ना, चुलीला पाहिजे. तर मी पुढच्याला आपल्या नर्सरीतल्या पिशव्या आणतो सगळ्या, हा ना. ओके, चलो गाईज. हे गाईज, सो 2 मंदिरांचे दर्शन झाले आहे आणि आता आम्ही निघालोय घरच्या स्वारीला. परीची पिशवी, मोबाईल माझ्याकडे
जानूबाईंचं मंदिर फेमस इकडे आहे. सो गाईज भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. थोडा देवांच्या रिलेटेड ब्लॉग केला आहे, मंदिरांच्या रिलेटेड. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप सारे कमेंट करा. बाय गाईज.